ऍक्च्युली कसं असते की सगळ्यांना असं वाटतंय की गर्भधारणा झाल्यापासूनच आहार हा भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे. कारण की तू 2 जीवांना पोसणार आहेस असं त्याचं लॉजिक असते. पण ऍक्च्युली तसं नाहीये. पहिले 3 महिने शरीर त्या गर्भाला अडप्ट करण्यासाठी वेळ घेत असते. त्याचमुळे बऱ्याच जणींना मळमळ होणे, चक्कर येणे, वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. तर अशा वेळी आयुर्वेदामध्ये दूध घ्यायला सांगितलंय. म्हणजे उलटी येत असेल, मळमळ येत असेल तर थोडं थोडं दूध पित राहावं त्यांनी. व्यायाम जास्त नाही करायला पाहिजे. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात गर्भ अजून स्थिर झालेला नसतोय. मेडिटेशन सारख्या गोष्टी करू शकता. प्राणायाम करा, मेडिटेशन करा. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. बऱ्याच ठिकाणी गुड न्यूज मिळाली म्हणजे लगेच सगळ्यांजण सूचना द्यायला चालू होतात की तू हे कर, ते करू नकोस. आणि या सगळ्यामध्ये त्या लेडीचं अतिशय कन्फ्युजन होते. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. ऍक्च्युली कसं असते की सगळ्यांना असं वाटतंय की गर्भधारणा झाल्यापासूनच आहार हा भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे. कारण की तू 2 जीवांना पोसणार आहेस असं त्याचं लॉजिक असते. पण ऍक्च्युली तसं नाहीये. पहिले 3 महिने शरीर त्या गर्भाला अडप्ट करण्यासाठी वेळ घेत असते. त्याचमुळे बऱ्याच जणींना मळमळ होणे, चक्कर येणे, वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. आणि तेव्हा तो गर्भ तिकडे स्थिर होत असतो. याशिवाय शरीरामध्ये एवढी उलथापालथ होत असते की त्याच्यामुळे जे काही कन्फ्युजन तयार होते शरीरालाच कळत नसते की नेमकं काय व्हायला लागलंय. आणि त्यावेळी पाचक अग्नी पण कमी झालेला असतो. म्हणजे पचनशक्ती कमी झालेली असते. अशा वेळी तिला भूक कमी लागत असते. आणि सगळ्यांचं ऐकून जर भरपूर भरपूर तिने खाल्लं तर त्याच्यामुळे होणारा अपचनाचा जो त्रास आहे त्याच्याने तिला एक्स्ट्रा त्रास होतो. म्हणजे बऱ्याच स्त्रियांना काहीच पचत नसते, पण सगळेजण आग्रह करतात म्हणून ती खाते आणि परत उलट्या करते. तर अशा वेळी आयुर्वेदामध्ये दूध घ्यायला सांगितले. म्हणजे उलटी येत असेल, मळमळ येत असेल तर थोडं थोडं दूध पित राहावं त्यानं. बाकी इतर काहीही आहार नाही घेतला तरी चालणार आहे. पहिल्या 3 महिन्यात गर्भाचा आकार हा अगदी लिंबवा एवढा वाढतोय जास्तीत जास्त. आणि तेवढं वाढण्यासाठी त्याला एक्स्ट्राचं काहीही लागत नसते. याशिवाय वारंवार खा असं पण सांगितलं जाते. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहा, हे पण चुकीचं आहे. तसं केल्याने अपचन जास्ती होतंय. म्हणजे पहिला खाल्लेला आहार पचायच्या अगोदरच दुसरा तिकडं तुम्ही नेऊन टाकताय आणि त्याच्यामुळं सगळं अपचनच होऊन कंटिन्यू होत राहते आणि त्याच्यामुळं पुढे जाऊन ताप येण्याची शक्यता असते, वारंवार सर्दी व्हायची शक्यता असते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याला ते पोषण चांगल्या क्वालिटीचं जात नाही. त्यामुळं वारंवार खाणं हे पण टाळलं पाहिजे. म्हणजे नियमित जर तुम्ही 2 वेळा खात असाल तर प्रेग्नन्सीत 3 ते 4 वेळा खाल्लं तरी ठीक आहे. आणि याच्यामध्ये असं पण नाहीये की तुम्ही करेक्ट तेवढ्याच 2 तासांनी हे खायलाच पाहिजे असं टाइम टेबल ठरवून लोक खातात हल्ली. पण तसं नाहीये. तेव्हा तुम्हाला भूक लागते की नाही याचा पण विचार करायला पाहिजे. आणि भूक लागलेली असतानाच तो आहार घेतला पाहिजे. शिवाय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही फळभाज्या खा, पालेभाज्या खा, वरण खा, भात खा, सगळं इन्क्लूड करा. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेज पण तुम्ही खाऊ शकता. फक्त खाताना ते अतिशय तिखट नसलं पाहिजे, अतिशय मसालेदार नसलं पाहिजे. म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचाच घेऊन खाल्ला किंवा तिखट खाऊ वाटतंय म्हणून फक्त तेल तिखट असंच खाल्लं, हे नाही चालणार आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतोय की हे खायची इच्छा होती, म्हणजे आंबट खाऊ वाटते तर रोज लोणचंच खायचं किंवा रोज कैरी खायची. हे असं काहीही केल्याने त्या एकाच रसाचा अतिशय जास्त वापर केल्यामुळं जे बाळ निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये वात पित्त कफाचा इम्बॅलन्स होतोय. म्हणजे आंबट जर आई खात असेल तर लहानपणापासून बाळाला पित्ताचा त्रास होणार. त्याच्या त्वचेशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स त्याला होऊ शकतात. सिमिलरली जर फार गोड खाल्लं प्रेग्नन्सीत तर त्याचा परिणाम म्हणून ते बाळाचं वजन पहिल्यापासूनच जास्त असते. मग आईचं वजनच जास्त वाढते किंवा तिला पुढे जाऊन शुगर होण्याचे चान्सेस असतात. हे सगळं टाळण्यासाठी आहार हा बॅलन्स्ड पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या चवींचा समावेश पाहिजे. आणि जी गोष्ट कमी पाहिजे ती कमीच पाहिजे. म्हणजे तिखट कमी पाहिजे, आंबट कमी पाहिजे, खारट कमी पाहिजे. आणि शिवाय हा आहार लिक्विड स्वरूपाचा पाहिजे. म्हणजे तुम्ही ते कुस्करून खाल्लं तर बेस्ट आहे. त्याच्याने तृप्ती व्हायला पाहिजे. म्हणजे दूध तूप हे जर तुम्ही इतर वेळी खात नसाल तर प्रेग्नन्सीत तुम्ही ते आवर्जून खायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जे जे तुम्ही प्रेग्नन्सीत खाल ते सगळं त्या गर्भाला अडप्ट झालेलं असते. त्यामुळं ते बाळपण जन्मल्यानंतर मी हे नाही खाणार, ते नाही खाणार असं जे सध्याची मुलं करतात तसं नाही करत.
त्यामुळे सगळ्या चवी तेव्हा तुमच्या आहारात समाविष्ट असल्या पाहिजेत. विहार कसा असला पाहिजे, तर व्यायाम जास्त नाही करायला पाहिजे. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात गर्भ अजून स्थिर झालेला नसतोय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जास्त शारीरिक हालचाल किंवा ज्याच्याने पोटावर ताण पडणार आहे, पोटावर दाब पडणार आहे, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं टाळलं पाहिजे. कुठलंही ओझं नाही उचललं पाहिजे. शिवाय जिमचा व्यायाम तर अजिबात नाही करायला पाहिजे. म्हणजे तेव्हा तो गर्भ स्थिर होणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच प्रवास टाळला पाहिजे, नाहीतर मग अबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. शिवाय तुम्ही तेव्हा मेडिटेशन सारख्या गोष्टी करू शकता. प्राणायाम करा, मेडिटेशन करा. म्हणजे मानसिक जे बाळाचं संवर्धन होणार आहे किंवा त्या 9 महिन्यात आईची जी मानसिकता आहे, तिची प्रेग्नन्सीसाठीची तयारी मानसिक किंवा डिलिव्हरीसाठीची तयारी, ह्या सगळ्यासाठी तिनं नियमित मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, चांगलं वाचन करणं, ह्या सगळ्याचा फायदा होतो. हे सगळं आपण गर्भसंस्कारमध्ये बघणारच आहे. याशिवाय जे काय तुम्ही स्ट्रेस घेताय, म्हणजे एरवी तुमचा स्वभाव कसाही असू दे, तुम्ही चिडके आहे, तुम्हाला लगेच राग येतोय, पण प्रेग्नन्सीत तुम्ही जाणून बुजून त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत की माझ्यामुळं अजून एक नवीन जीव जन्माला येणार आहे आणि त्याचं पूर्ण कॅरेक्टर जे काय होईल त्याला मी रिस्पॉन्सिबल असणार आहे. शिवाय तिच्या घरातलं, तिच्या आसपासचं वातावरण पण खेळीमेळीचं असलं पाहिजे, जेणेकरून तिला टेन्शन नाही येणार. म्हणजे जेवढं ती आनंदी राहील तेवढं आनंदी बाळ जन्माला येईल आणि त्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक सगळी जी काय विकास होणार आहे पोटामध्ये, तो सगळा व्यवस्थित होईल. आणि आपण नॉर्मली असं म्हणतोय की 1 दिवसाचं बाळ आहे, ते तसं नसते. 9 महिने 1 दिवस असा त्याचा तो पिरियड आहे. म्हणजे पहिले प्रेग्नन्सीतले 9 महिने हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि तेव्हा तिचं मानसिक जे काय आहे त्या सगळ्याचा परिणाम बाळावर होणार आहे. जर तुम्ही वर्किंग लेडी आहात, तुम्ही घरून काम करत असाल, तर मध्ये मध्ये ब्रेक घेणं कंपल्सरी आणि शक्य तेवढं त्या काळात कमीत कमी स्ट्रेसचं काम करा. म्हणजे एक्स्ट्राचं काम करणं टाळा, एक्स्ट्रा टाइम बसणं एका ठिकाणी टाळा आणि मानसिक फ्रेश राहण्याचा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्कार विषयी जाणून घेऊ. ही माहिती तुम्हाला आवडल्यास, ज्यांना उपयोग आहे त्यांना शेअर जरूर करा. तुमचं काय मत आहे याविषयी कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ परत घेऊन येईपर्यंत धन्यवाद.